पहिल्या षटकासाठी तयार सचिन शिंदे, तर बॅटिंगसाठी तुम्ही नारायण जाधव आणि त्यांच्या जोडीला स्वप्नील सपकाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हाताळला आहे. पंचांनी कळवलेलं आहे की डावी यष्टी सोडून गेलेला बॉल आहे. व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉलने केलेली आहे टीम रोडे आणि गोलंदाज सचिन शिंदे यांनी पहिलाच बॉल नकारात्मक सांगितलाय पंचांनी. धाव फलकाचा श्री गणेश झालेला आहे गावरी संघाचा. दोन्ही संघांना फार महत्वाची मॅच आहे. गावरी विरुद्ध रोळे क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा सामना तुम्ही पाहत आहात. बॉलर पुन्हा तयार सचिन शिंदे. छोट्या उसळीचा बॉल शरीरापासून दूर गेला. बॉलला चांगल्या प्रकारे कट केलंय. हे मिश्रण होतं या बॉलच्या पाठीमागे. या अगोदरची लाईन डाव्या एसटीवरची होती आणि ती एसटी सोडून गेला बॉल. पंचांनी कळवलं होतं की नकारात्मक. आणि यानंतर जर तुम्ही पाहिलं ना तर उजव्या एसटीच्या बाहेर शरीरापासून दूर जाणारा बॉल नारायण जाधव यांना बांधून ठेवतोय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. फटका हवेत खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली विकेटचं पतन. जे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये अडकलेत नारायण जाधव. क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना होती त्या प्रकारचा बॉल टाकताना फलंदाज नारायण जाधव माघारी जात आहेत. बॅकलिफ्टचा वापर चांगला केला होता. लांबी थोडीशी कमी पडली आणि सीमारेषेलगत एक चांगला झेल विवेक शिंदे यांनी पकडला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुषार सकपाळ यांना प्रविष्ट केलेला आहे. निश्चित एक धाव एक गडी बाद अशी स्थिती आहे. झटपट पहिला फलंदाज कोसळला. जिथे पहिली धाव ही वाईटच्या सहाय्याने आली आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते अगदी त्याच ठिकाणी रानायर यांनी हा फटका खेळला. लांबी कमी पडली आणि त्यांना मोबदला भोगावा लागला. बॉलर सचिन शिंदे तयार. खोलवर पद्धतीचा बॉल लोअर फुल टॉस समोर खेळलाय. वेगाने बॉल सीमारेषेच्या पलीकडे होतोय फरार. रन्स मिळतील 4. येतोय तो चौकार. खेळलेला एक जोरकस फटका. आल्या आल्या फलंदाज तुषार सपकाळ यांचा हा टोला मोठ्या दिलेरीने हा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉलने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतात 4. येतोय चौकार. 5 धावा 1 गडी बाद. गावरी संघ प्रथम बॅटिंग करत असताना आता एक पाय पुढे काढत स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता तुषार सपकाळ यांचा. प्रयत्नांना यश नाहीये. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉल प्रगतीपथावरती. धावसंख्या स्थिर. 5 धावा 1 गडी बाद. नाणेफेकीचा कौल रोडे संघाने जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय. टीम घावरीला आमंत्रण दिलेलं आहे बॅटिंगसाठी. आतापर्यंत 1 गडी त्यांनी गमावलाय. बॉलर पुन्हा तयार सचिन शिंदे. फुलटॉस आहे आणि यावेळेला वळवलाय. बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक जात आहेत. आता बॅकअप देत आहेत बॉलला. बॉलची फेकी केली आहे. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा पूर्ण होतील. त्या 2 धावफलकावरती आहे 7 धावा. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे जिथे क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध आहेत. यानंतर बंधनं क्षेत्ररक्षकांवरती नसणार आहेत. खुलं क्षेत्ररक्षण असेल. आतापर्यंत बंधन आहेत. 1 लॉंग ऑन आणि 1 बायडिश लॉंग ऑफ. हे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. बॉलर पुन्हा तयार. बॅट्समन तयार. खोलवर पद्धतीचा बॉल यॉर्कर आणि त्या यॉर्करचा कहर. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे 7. 1 गडी बाद. तुषार सपकाळ 4 बॉल 6 धावा. स्वप्नील सपकाळ आतापर्यंत त्यांनी एकही बॉल फेस केला नाही असं विश्लेषण करूया. आणि पहिल्या षटकामध्ये सचिन शिंदे यांनी धावा खर्च केलेल्या आहेत. त्या 7 गडी बाद केलाय तो 1. चला घाई करा. दोन्ही टीम्स आपण 4 षटकांचा सामना खेळवतोय. तुम्ही अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 साठी आता प्रदीप शिंदे यांना बोलवलेलं आहे या षटकासाठी. क्रमांक 2चं षटक हाताळतील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 71 चौकार आणि 45 षटकार लागलेले आहेत. म्हणजे जो रेशिओ आहे चौकारांचा तो जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. बॉलर तयार.
पहिलाच बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील का? हो आलेत. बॉलच्या खाली विकेटचं पतन आणि फलंदाज परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 2. स्वप्नील सपकाळ देखील माघारी, तेही मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली, वेळेची अचूकता साधता आली नाही आणि बॉल हवेत उभा राहिला आणि तिकडे येऊन एक चांगला झेल पकडलाय. विवेक शिंदे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आणि बॉलच्या खाली. आता दिनेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. जबाबदारी आता घ्यावी लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये अडकलेला आहे. फलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, परंतु अशा गंभीर परिस्थितीमध्ये येऊन एक खंबीर खेळ गावरी संघाच्या खेळाडूंना उभा करावा लागेल. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये नेहमीच परिस्थिती चांगली येत नाही, कधी कधी कठीण परिस्थिती देखील येते. चला घाई करा, 4 षटकांचा आपण सामना खेळवतोय. पुन्हा एकदा विनंती आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे, परंतु पंचांनी ही दात फेटाळलेली आहे. आलाय तो निर्धाव बॉल, जिथे आता प्रदीप शिंदे देखील जोमाने गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाली काय, त्यानंतर टाकलेला डॉट बॉल काय. आता फलंदाज दिनेश सपकाळ तयार, ज्यांच्याकडे क्षमता आहे मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. बॉल हवेत आहे, पॉइंट मध्ये खेळाडू, बॉलच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. येणाऱ्या फलंदाजांनी प्रयत्न काय केलाय तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि याच प्रयत्नामध्ये आतापर्यंत 3 फलंदाज माघारी गेलेत. सामना 4 षटकांचा आहे आणि एक चांगली भागीदारी फार महत्वाची आहे गावरी संघासाठी. खराब शॉट सिलेक्शन आणि पॉइंट मध्ये एक चांगला झेल पकडला गेला. अमोल शिंदे तिकडे पुन्हा होते आणि त्यांनी चांगला झेल पकडलेला आहे याही सामन्यामध्ये. निश्चित आपण चर्चा केली की एका पार्टनरशिपची गरज आहे, एक चांगली भागीदारी होणं फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि कुठेतरी आता टीम गावरीला संयम ठेवावा लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सुजित जाधव. खोलवर पद्धतीचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, 3 यष्ट्यांच्या समोर. फलंदाज प्लम पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी. लेग बिफोर विकेटची शिकार झालेली आहेत. तब्बल 3 फलंदाज या षटकामध्ये कोसळलेले आहेत आणि गावरी संघाला 4था धक्का. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती प्रदीप शिंदे, काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. सरळ बॉल पायाला जाऊन भेदला आणि कोणतीही मुभा फलंदाजाला नव्हती खेळण्याची. परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करचा कहर. फलंदाज पायचीच्या स्वरूपामध्ये आउट. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत प्रदीप शिंदे, ज्यांनी आता बॅटिंगसाठी दिलीप जाधव आलेले आहेत. स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. संघाला हवी आहे एक पार्टनरशिप. ती पार्टनरशिप आता दिलीप जाधव आणि तुषार सपकाळ मध्ये होईल का, किंबहुना हॅट्रिकच्या उंबरट्यावरती प्रदीप शिंदे आता पुन्हा तयार होऊन निघतायत हॅट्रिकचा बॉल घेऊन. आणि इथे हॅट्रिकचा बॉल टाकलाय आणि तो आलेला आहे डॉट. कमालीची गोलंदाजी, आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. ज्या प्रकारे पाठीमागच्या सामन्यांमध्ये विवेक शिंदे यांनी गोलंदाजी केली होती, परंतु विवेक शिंदे यांना विकेट कमी मिळाल्या होत्या, परंतु इकडे प्रदीप शिंदे यांना विकेट जास्त मिळालेले आहेत. हा शेवटचा बॉल, निर्धाव षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेतलं. बॅट्समन तयार, दिलीप जाधव. उजव्या स्टीच्या बाहेर वाईट बॉल आलाय आणि आता 1 धाव आलेली आहे. शरीरापासून दूर टाकला प्रदीप शिंदे यांनी आणि पंचांनी कळवलं की हा नकारात्मक आहे. तब्बल 8 धावा, 4 गडी बाद. फार वेळानंतर टीम गावरीला 1 धाव मिळाली आहे. वेगाने आणि उसळणारा बॉल डोळ्यांच्या समोरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 8 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिलीप जाधव खेळत आहेत 0वरती आणि तुषार सपकाळ खेळत आहेत 6 धावा 4 बॉलमध्ये. असं विश्लेषण करूया. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलेला आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध इंग्लंड हा टेस्ट क्रिकेटचा सामना जर आपण पाहिला ना, तर भारतीय संघाने आतापर्यंत बनवलेले आहेत 359 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि भारताला लीड मिळालेला आहे 485 धावांचं. ही माहिती आहे या सामन्याची. परंतु याही सामन्याकडे आपण वळूया, जिथे हा शेवटचा बॉल पहा, डोळ्यांच्या समोरून
पुल करण्याचा प्रयत्न, पुल अनसक्सेसफुल दिलीप जाधव यांचा. यश मिळालं नाही या प्रयत्नाला. ओव्हर नंबर 3 कडे वळूया आणि ओव्हर नंबर 3 साठी आता विवेक शिंदे आलेले आहेत. तर बॅटिंगसाठी तुषार सपकाळ ज्यांनी 4 बॉलमध्ये 6 धावा बनवलेल्या आहेत. गावरी संघाला हवी आहे पार्टनरशिप. बॅटची वरची कडा, हाई बॉल हवेत आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. काल गावरी संघाला एक चांगला रिदम मिळाला होता. गावरी संघाने काल 2 सामने जिंकले, आज रुळे संघाने 2 सामने जिंकले आणि दोन्ही संघ आता एकामेकासमोर आले क्वार्टर फायनलचा हा सामना खेळण्यासाठी. आतापर्यंत 2.1 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 9 धावा. फलंदाज तुषार सपकाळ तयार. एका फलंदाजाला मोठा खेळ करावाच लागेल. एका फलंदाजाला वैयक्तिक 25 ते 30 धावा कुटाव्याच लागतील इथून पुढे. आणि एकाला साथ द्यावी लागेल. बॉलर तयार. विवेक शिंदे. कमी गतीचा हाताळलेला बॉल. हे मिश्रण आहे विवेक शिंदे यांच्याकडचं. आपण पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की विवेक शिंदे यांनी केलेली गोलंदाजी किती बहरदार होती. म्हणजे क्रिकेटचा खेळ आता बदललेला आहे. जसं आपण एखादी परीक्षा येते त्यावेळेस आपण त्या परीक्षेपूर्वी पूर्व तयारी करतो, तसं आता खेळाडूंनाही एखादी स्पर्धा आली तर त्या स्पर्धेची पूर्व तयारी करावी लागते आणि ती करणं ही गरजेची आहे. एखादी स्पर्धा खेळताना, एखादा सामना खेळताना पुढच्या संघाकडे कोणते खेळाडू आहेत, त्यांची स्ट्रेंथ काय आहे, आपली कमजोरी काय आहे आणि आपली कमजोरी कशी स्ट्रेंथ बनेल ना, याचा प्रयत्न खेळाडूंना नेहमी करावा लागतो. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल. ओळखू शकले नाहीयेत. आणखीन एक येतोय डॉट बॉल. आता फलंदाजाला गोलंदाजाचं वाचन करावं लागेल. आपण नेहमी उल्लेख करतो ना की चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. वाचन फार महत्वाचं आहे. बॉलर पुन्हा तयार. बॅट्समन तुषार सपकाळ. आता दिशा खराब आहे का? बॉल तर सोडून दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागची दिशा अखेर पंचांनी कळवलं की खराब आहे. व्हाईट बॉलची घोषणा. फार वेळानंतर गावरी संघाला धाव मिळते. गावरी संघाला रुळे संघाने जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. पायांमध्ये बेड्या टाकलेल्या आहेत, परंतु या बेड्या गावरी संघाला तोडाव्या लागतील. धावसंख्येला जी यसन घातलीये ती यसन तोडावी लागेल. कमी गतीचा बॉल आहे आणि जिथे हा बॉल आता चांगला आहे, परंतु यष्टनच्या पाठीमागे फार चांगलं कार्य. विनायक शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. याही वयामध्ये त्यांनी घेतलेली उडी जर तुम्ही पाहिली ना तर ती उल्लेखनीय होती. पुन्हा एकदा आपण पाहूया ज्या प्रकारे विनायक शिंदे यांनी बॉल अडवला, स्वतःला झोकून दिला आणि याही वयामध्ये अशा प्रकारची उडी त्यांनी मारलेली आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये वयाला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये तुमच्या उंचीला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये तुमच्या वजनाला महत्व नाहीये. म्हणजे या गोष्टी मॅटर करत नाहीत. तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करता याला फार महत्व आहे. बॅटच्या साह्याने मिळालेली ही धाव आपण घेऊया. धाव फलकावरती 3 षटका. अखेरीस धावसंख्या आहे 11, जिथे आता दिलीप जाधव आणि तुषार सपकाळ यांना करावं लागेल आक्रमण. आता इथून पुढे मोठ्या फटक्यांचं करावं लागेल धाडस आणि यानंतरचा सामना आपण अनाउन्स करूया. आणि सामना आहे इथून पुढे यंगस्टार गावडोशी आणि कोट्रोशी. आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. आपला टॉस होत आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम आहे यंगस्टार गावडोशी आणि कोट्रोशी. तुमच्यामध्ये सामना होत आहे. आपण टॉस साठी या. कमी गतीचा बॉल आलेला आहे तो डॉट. जिथे गोलंदाजीमध्ये आपण पाहत आहोत की प्रवीण शिंदे यांनी कधी वेगावरती भर दिला नाहीये. भर दिलाय तो टप्प्यावरती, परंतु फलंदाजांना त्या टप्प्याच्या मेरिट पर्यंत पोहोचावं लागेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज यष्टीचित आणि फलंदाज माघारी येतील. ज्यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला ते तुषार सपकाळ माघारी. जिथे आपण चर्चा करतोय की पार्टनरशिपची गरज आहे टीम गावरीला, परंतु आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. जशी वेळ बदलते तशा गरजा बदलतात.
किंबहुना आता गरज आहे टीम गावरीला मोठ्या फटक्यांची. या अगोदर गरज होती ना, ती पार्टनरशिपची होती. परंतु पार्टनरशिपला आकार देता आला नाही तुषार आणि दिलीप यांना. परंतु आता मोठ्या फटक्यांचे आकार हे फलंदाज देतील का धावसंख्येला? त्याचबरोबर काही आपण सन्मान करत आहोत. ज्यांचं आगमन झालेलं आहे ते निलेश दा कोट्रोशी यांचं आगमन. त्याचबरोबर अश्विन सपकाळ गावडोशी यांचंही स्वागत आणि जयदीप जाधव झांजवड यांचंही आपण स्वागत करूया. क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या दिशेने, एका हाताने झडप घालण्याचा प्रयत्न. बॉलची फेकी, 2 धावा. आपण चर्चा करतोय ना की मोठ्या फटक्यांचं धाडस. वेळेप्रमाणे गरजा बदलतात, वयाप्रमाणे गरजा बदलतात, हे जीवनाचं आहे. परंतु क्रिकेटमध्ये परिस्थितीप्रमाणे गरजा बदलत असतात. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलचा पाठमोरा करतील. प्रथम बॅटिंग करताना गरजा काय असतात तर चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस, एक मोठी गरज असते ज्याची आपण चर्चा करतोय. प्रथम गोलंदाजी करताना गरजा काय असतात तर कमी धावसंख्येवरती आम्हाला रोखायचं आहे. दिलीप तयार, कमी गतीचा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढत, प्रयत्नांना यश नाहीये. गावरी संघ मोठ्या फटक्यांसाठी झगडला आणि जे फलंदाज मोठे फटके खेळायला गेले ते माघारी परतले. पुढे खेळण्याचा प्रयत्न, आता मन बनवलं होतं दिलीप यांनी की बॉलच्या मेरिट पर्यंत मला पोहोचायचं आहे. बॉल जिथे टप्पा पडतोय त्या टप्प्यापर्यंत मी जाऊन पोहोचणार. परंतु फलंदाज रन आउट. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता प्रथम बॅटिंग करताना टीम गावरीने बनवलेल्या आहेत 16, रुळे संघाला बनवायच्या आहेत 17. येणारे बॉल आहेत 24. करूया आपण टॉस. टॉस आहे इथून पुढे यंगस्टार गावडोशी विपक्ष कोट्रोशी असा होईल पुढील सामन्याचा टॉस. चला टॉस साठी या. आदरणीय आमचे रामचंद्रजी मोरे दादांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. जे नवी मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत आणि टॉस आहे. आणि त्याचबरोबर KSK कबड्डी अध्यक्ष दादांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला आणि रिपोर्टिंग करा. टॉस आहे यंगस्टार गावडोशी कोट्रोशी. आपण आलात का? आपला टॉस होत आहे. आपण पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. एका बाजूला संघ असेल कोट्रोशी, दुसऱ्या बाजूला संघ असेल गावडोशी. या दोन संघांमध्ये ही लढत आहे आणि या लढतीचा टॉस नवी मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व रामचंद्रजी यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. त्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आणि जे KSK कबड्डीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली KSK कबड्डी ही वाटचाल करत आहे अशा व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण मागणार? ओके, टॉस आपण करूया आणि कोट्रोशी टीम नाणेफेकीचा कौल मागणार. हेड इज अ कॉल आणि टेल आलेला आहे. टीम यंगस्टर गावडोशी टॉस तुम्ही जिंकताय. प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग की बॉलिंग? मी क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. काय मानस ठेवताय? कुठपर्यंत कोट्रोशी टीमला रोखण्याचा मानस तुम्ही या पहिल्या डावामध्ये ठेवताय? मी त्यांना जास्तीत जास्त 30 रनच्या आतमध्ये प्रयत्न करूया. आमशी गावची स्पर्धा, एक चांगलं आयोजन. कशा आहेत भावना? खूप चांगलं आयोजन आहे. आयोजनाला आम्ही चांगल्यापणे खेळ करण्याचा प्रयत्न करू. कोट्रोशी टीम टॉस राहिला नाही, बॅटिंग करायची आहे. कुठपर्यंत मजल माराल? कारण ज्या धावा तुम्ही बनवाल त्याच धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे. या खेळपट्टीवरती अशी कोणती धावसंख्या आहे जी कोट्रोशी संघाला बचाव करताना एक चांगली असेल? जास्तीत जास्त 40-50 रन बनवले तर बस होईल माझ्या अंदाजाने. कोट्रोशी स्पर्धा झाली, आता आमशी गावाची स्पर्धा आहे. कशा भावना आहेत त्या स्पर्धेबद्दल? कोट्रोशी स्पर्धा पण चांगलीच झाली होती आमची आणि आमची स्पर्धा तर अजूनच बेस्ट बनवली आहे लोकांनी. चांगले ऑर्गनायझिंग आहे, चांगली कमिटी पण आहे यांची, चांगला मॅनेजमेंट केलं आहे. निश्चित मी साहेबांकडे. साहेब, आपण आमची गावची स्पर्धा पाहत आहोत.
पर्व क्रमांक 7 आहे. एक चांगलं आयोजन आणि KSK कबड्डीचे तुम्ही अध्यक्ष आहात. तुमच्या अध्यक्षतेखाली KSK कबड्डी पुढे पदार्पण करत आहे. आमची गावची स्पर्धा आणि KSK मध्ये क्रिकेटमध्ये KSK पाठीमागे नाहीये आणि क्रिकेटच्या स्पर्धा पाहत असताना आमची गावाचं हे आयोजन आहेत. आपल्या भावना. काळेश्वरी क्रीडा मंडळ आमशी मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य अशी स्पर्धा आयोजन केलेलं आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि स्पर्धेचं नियोजनही चांगलं आहे. 5वं पर्व असेल, यापुढे असंच आमच्या कमिटीने पुढे आयोजन करत राहावं आणि इथल्या सर्व क्रीडा रसिकांना आणि क्रीडा खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण कबड्डीमध्ये सुद्धा असेच सर्वांनी, आता हा कोटरोशीचा खेळाडू आहे, आमचा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, असेच सर्वांनी कबड्डीमध्ये सुद्धा सहभाग घ्यावं. गावडोशी संघाने आता पहिलंच पदार्पण केलेलं आहे. तसेच इतर आपल्या 105 मध्ये फक्त आम्हाला 32 टीम मिळालेल्या आहेत. तर कमीत कमी आम्हाला 62 टीम मिळाव्यात आणि त्यातल्या 32 टीम खेळाव्यात. 2 ग्राउंडचं आम्हाला आयोजन करण्याची संधी द्यावी. हेच सर्वांना आम्ही हे करतो आणि मंडळाला शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आपला आभार मानून खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया सामन्यासाठी आणि दोन्ही संघांना आपण एनर्जी ड्रिंक पावडर आणि त्याचबरोबर पाण्याची बॉटल प्रदान करूया आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि निश्चित त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे ज्या KSK कबड्डीमध्ये टीम्स आहेत त्या कशा प्रकारे वाढतील. क्रिकेट खेळायला जसं तुम्ही प्रोत्साहन दिलंय ना, तसं तुम्ही मैदानी खेळ कबड्डीलाही तुम्ही प्रोत्साहन द्या आणि बहुसंख्येने तुम्ही या KSKच्या कबड्डीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि कबड्डी हा खेळ खेळा. निश्चित ज्यांच्या शुभास्ते आपण टॉस केला आणि ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली, KSK कबड्डीचे अध्यक्ष आणि ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य सामनावीराच्या ट्रॉफीसाठी केलेलं आहे ते नवी मुंबई पोलीस श्री रामचंद्रजी मोरे साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस केला आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पुन्हा एकदा लाभली. त्यांचे आपण आभार मानूया आणि थेट मैदानाच्या दिशेने वळूया जिथे रंगलेला आहे एक रोमांचक सामना. कमी धावसंख्येचा असणारा सामना आता टीम रुळे संघाने बनवलेले आहेत. 13 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 बॉल आणि 4ची गरज आहे. मॅच संपलेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे टीम रुळे संघाने. अडलक टीम घावरी, काल तुम्ही फार चांगले खेळलात परंतु या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडलेले आहेत गावरी संघाचे. आपण त्यांचा आभार मानूया. गावरी संघ इथपर्यंत आला, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून गावरी संघाचा आपण आभार मानूया. काल गावरी संघाने उल्लेखनीय खेळ केला होता आणि त्या जोरावरती गावरी संघ क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचला होता आणि हा सामना खेळत असताना रुळे संघाने हा सामना जिंकला आणि रुळे संघाने अंतिम 3 मध्ये आता धडक मारलेली आहे. निश्चित संपूर्ण विश्लेषण तर आपण पाहूयाच. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. कोट्रोशी आणि टीम गावडोशी आपण ताबा घ्या ही विनंती आहे. संपूर्ण विश्लेषण आपण पाहूया. बॅटिंगमध्ये तुषार सपकाळ आले होते, 12 मध्ये 8 केल्या. स्वप्नील सपकाळ 2 मध्ये 3 केल्या. दिलीप जाधव 4 मध्ये 1 केली. स्वप्नील सपकाळ खास काही करू शकले नाही. 1 मध्ये त्यांनी 0 बनवली. गोलंदाजी करताना प्रदीप शिंदे 1 धाव देत 3 गडी बाद केले. त्यानंतर प्रवीण शिंदे 5 धावा देत 1 गडी बाद केला. सचिन शिंदे 7 धावा देत 1 गडी बाद केला. विवेक शिंदे 3 धावा देत एकही गडी बाद करू शकले नाही आणि सुजित जाधव यांनी एका षटकामध्ये 17 धावा देत हा सामना रुळे संघाने जिंकला. आणि आपण वळूया पुढील सामन्याकडे. तत्पूर्वी प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करूया आणि हा पुरस्कार आहे पुढची स्पर्धा ही हरचंदी गावाची आहे आणि या हरचंदी गावाच्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे तेथे संघ किंवा त्या संघाचे खेळाडू इकडे असतील तर आपण त्या संघांचे ड्रॉ करत आहोत, लॉट्स पाडत आहोत. त्यासाठी विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ही विनंती आहे.
आपण पुढच्या शनिवार रविवारी जी स्पर्धा आहे हरचंदी गावाची, त्या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना आपण सूचित करत आहोत की त्या संघाचे आपण ड्रॉ करत आहोत, म्हणजे लॉट्स पाडत आहोत. ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण या. चला मैदानाचा ताबा घ्या, ही विनंती आहे. दोन्ही टीम्स आपण वेळ घेऊ नका. चला वेळ घेऊ नका. टीम कोट्रोशी आणि टीम गावडोशी आपला टॉस झालेला आहे. आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. चला दोन्ही टीम आपण वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला. आपण पुढील मॅचकडे वळत आहोत. तुम्ही पाहत आहात स्पर्धा कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री काळेश्वरी क्रीडा